उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीड दौऱ्यादरम्यान आयोजित कार्यक्रमात युवा कार्यकर्त्यांना चांगलंच जागं करण्याचा प्रयत्न केलाय। बीडमधील काही चुकीच्या गोष्टी बदलायच्या आहेत असं दादा म्हणतात। कुणाचीही दादागिरी खपून घेणार नाही असा देखील स्पष्ट दमच दादांनी भरलाय। सोशल मीडियाचा वापर चुकीच्या पद्धतीने आपण करताय ते वेळीच सुधारा आहे ही सांगायला दादा विसरलेले नाहीयेत। पाहूया आपण दादा नेमकं काय काय म्हणाले। महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आता आमचे नेते पदावर बसलेले आहेत, कोण आमचं काय करणार आहे असलं मनात आणू नका। कृपा करून मी फार पोचलेला आहे अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका। जर त्याच्यात तुम्ही अडकला तर अशांना सोडवायला मी पुढे येणार नाही। मी उलट पोलिसांना सांगेन त्याला टायर मध्ये घ्या, त्याला ठोकून काढा, हे असलं नाही चालणार। मी काहींना तर मकोका लावायला सांगितलेला आहे। मी दादागिरी अजिबात कुणाचीच खपून घेणार नाही। सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची पण खपून घेणार नाही आणि विरोधी पक्षाची पण खपून घेणार नाही। ज्यांचा राजकारणाची अर्थार्थी संबंध नाहीये अशांची पण खपून घेणार नाही। आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली, तुम्ही जर एखादा व्हॉट्सअप कुणाला केला आणि नंतर तो डिलीट केला, तुम्हाला वाटेल मी डिलीट केला आता काय कुणाला कळतंय। तुमचा फोन ताब्यात आल्यानंतर घेतल्यापासून जे व्हॉट्सअप डिलीट केले ते सगळे रेकॉर्ड येते, ते सगळे फोटो काय असतील ते येत आहे, सगळे मेसेजेस तिथे येतात। या प्रकारे सगळ्यांची आमच्या ग्रामीण भागात अंडी पिल्ल बाहेर निघतात। जो कॉन्ट्रॅक्टर असेल, भले तो अजित पवारच्या जवळचा असला तरी तो चुकीचं काम करत असेल तर त्याला आम्ही काळ्या यादीमध्ये टाकणार, ब्लॅक लिस्टला टाकणार। इथं राखेच्या संदर्भात बोललं जातं, ते राख कलेक्ट करणारी गँग, वाळू गँग, भूखंडवाली गँग, सगळे गँगच आहे तिकडं। पण ते गँग आता सुतासारख्या सरळ करायच्यात त्यांना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।